सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण मुद्दा म्हणजे एक असा आहे की मी एक यूट्यूबला व्हिडिओ टाकला होता की भावाने दिलेले 1500 रुपये पुरणार नाहीत ग। तो हा व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला, पण त्याच्यामध्ये मला खूप काही असे कमेंट बी आले, चांगले पण आले आणि वाईट फक्त 1-2 आले असतील। पण मला एक त्या भावाला सांगायचं आहे आणि माझी बहीण पण असेल त्यांना सांगायचं आहे की प्लीज भावानं, तुम्हाला जर बघू वाटत नसेल तर तुम्ही नका बघू। फक्त मला दोघांनीच वाईट कमेंट केले, बाकी दुसरं कोणी केलं नाही। वाईट म्हणजे एवढी बी काही घाण कमेंट केलेली नाहीत। असं म्हणले की तर तुला पाहिजे नसेल तर तू रांग लावून कशाला घेतो। तर मी दादा तुला एक उत्तर सांगतो, त्या 1500 रुपये तुला आज भेटतात ना, तर तुला पिढीनपिढी जे तुला खायला भेटले ना, जे तुझ्या घरचे, तुझ्या आजा पंजोबा ज्यांना काही सर्व काही भेटले ना, ते फक्त बाबासाहेबांमुळे मिळालं नाही, हे ध्यानात ठेव कधी पण तू। आणि इथून जी जे समोरची बी जे पिढी आहे, आता येणारी पिढी, हे पण पिढी तुला बाबासाहेबाची जे देण आहे त्याच्यावरच चालावं लागणार आहे। कारण तुला हे 1500 रुपये नाही 4 दिवसासाठी आहेत, पण जे बाबासाहेबांनी दिले आहे ते पिढ्यानपिढी आहे, हे विसरू नको। मला काही तुला असं ह्याच्यासाठी बोलायचं नाही की बाबा तू मला घाण कमेंट केला, तुला ह्याच्यासाठी उद्देशून सांगायचं असं काही नाही। तू घाण कमेंट केला म्हणून मला काही नाही फरक पडणार, उलट माझं कमेंट केल्यामुळं माझा अजून रिस्पॉन्स वाढणार आहे, रीच वाढणार आहे। फक्त तू एवढंच की असं कुणाला घाण कमेंट करू नको, कुणाला असं बोलू नको, कारण हे बाबासाहेबांचे जेवढे उपकार आहेत ना, तेवढे उपकार कोणीच हे करू शकणार नाही। आजकालच्या तर नेत्यांना तर करू शकणार नाही, बाबासाहेबांची बरोबरी आहे ना कुणालाच येणार नाही। तरी मित्रांनो, माझ्याकडून जर काही गलती झाली असली तर मी क्षमा मागतो, पण सर्वांनी आहे ना व्हिडिओ पूर्ण चांगलं बघत जावा, सर्वांनी चांगलं लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करत जावा, पण अशी घाण कमेंट करू नका आणि कुणाला एखादी टॉर्चर करू नका। जय भीम नमो बुद्धाय।